काल असा पाऊस पडला का नदीला नाही तर रस्त्याला पाणी आलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी शेतात येऊन पोहोचलो. काय नुकसान झाली ते पाहण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नवरुषीन स्वागत आहे आपलं साबळे मिनी ब्लॉग मध्ये. वावरातून पाणी वाहिलं तर वाहिलं, पण ते खोंगळी पडली, माती वाहून गेली आणि झाडं दबली की झाडं उपटून गेली. ती नुकसान तर झाली, पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर पाणी वावरातून व्हायला लागलं. आता काल पाणी इतकं पडलं होतं का त्याच्यातून काहीच नाही कळत होतं काय करावं. नुकसान तर चांगल्याच प्रमाणात झालेलं होतं, पण निसर्गापुढे काय. तर मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमच्याकडे किती पाणी झालं. आणि हो, फॉलो करायला विसरू नका. वावराची पाणी झाल्याच नंतर मी चाललो होतो सांगलीला, म्हणजे आपल्या क्लासकडे. त्या ठिकाणी मी चांगलंच पाणी झालं होतं. नदीनं तर पाणी वाहिलं, पण लोकांच्या घरात पण पाणी शिरलं होतं. मग काय भाऊ, जरी फाट्यावर आलो, लगेच गाडी पकडली. इंटरनॅशनल हायवेनं मी येऊन पोहोचलो लगेच बाजार सांगलीला. त्या ठिकाणी मी कमी नुकसानी तर डायरेक्ट पुलच वाहून गेला. त्या ठिकाणून लगेच आपल्या क्लासवर येऊन पोहोचलो. तर मुलांना असा जोक मारला की सगळे हसायला लागले. याला विचारलं का काय झालं, तर तो म्हणतो त्याला विचारा, आणि त्याला विचारा म्हणलं तर याला विचार. त्यानंतर बॅग घेतली, निघालो आपल्या घराकडे जाण्यासाठी. नंतर आठवलं मी तात्याकडे फोन दिला होता रिपेअर करण्यासाठी. आज तो मला काय भेटणार नव्हता बस, तर मग लोटावरती